बरं. सर्वांचा स्वागत आहे. आज आपण अध्याय 15वा करतोय. किती पटापट दिवस गेलेत बघितलेत ना तुम्ही. 15वा अध्याय आपण आज करतोय, पुरुषोत्तम योग. तर खूप छान आहे हा अध्याय. आणि याच्यामध्ये पण 17, 18, 19 तुम्ही म्हणू शकाल त्रिश्लोकी भगवद्गीता किंवा 16, 17, 18 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन हे सांगितलेलं आहे. तर ते आपण अध्याय आता बघूया. इकडे काय आता कृष्ण अर्जुनाला सांगतोय. प्रथम, अध्याय सुरू होण्या अगोदर ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदांना आपण नमस्कार करूया. जिकडे आहोत तिकडेच बसून त्यांचे आशीर्वाद घेऊया. त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्याला भगवद्गीता समजावून सांगितली, ज्यांच्याशिवाय हा उपक्रम घडू शकला नसता, त्या श्रील प्रभुपादांना साष्टांग नमस्कार करूया आणि मग हा अध्याय चालू करूया. आता अध्याय 14वा. मला कोण सांगेल काय नाव होतं 14व्या अध्यायाचं? सरला माताजी. गुणत्रय विभाग योग. व्हेरी गुड. आणि पल्लवी माताजी, 3 गुण कोणते आहेत की ज्यांनी आपण बांधले जातो किंवा बद्ध होतो? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. व्हेरी गुड, खूप छान. तर हे आपण बघितलं 3 गुणांनी आपण कसे बद्ध होतो. सत्वगुणांनी सुद्धा आपण बद्ध होऊ शकतो. ते आनंद, सुख आपल्याला इतकं आवडतं की आपण म्हणतो अरे हे भौतिक जग काय वाईट आहे. आपण कल्पनाच करू नाही शकत की गोलोक वृंदावनात जायची नाही, इकडे आहे, आय एम हॅपी, असं होतं आपलं. मग त्या गुणांमध्ये माणूस कसा वागतो, त्याचे काय परिणाम होतात, ते सगळं आपण बघितलंय. आणि गुणातीत कसं व्हायचं हे सुद्धा आपल्याला कृष्णाने सांगितलेलं आहे. जरा मी 1 मिनिट दार उघडते. काय होतं एक एकदा इंटरनेट ना ते अनस्टेबल होतं, कारण मग इकडे एसी लावलाय, मी दार बंद करून बसले ना किंवा ते कदाचित असं मला वाटतं सिग्नल जरासा तो वीक होतो. 1च मिनिट मला द्या. तर आता आपण बघितलं की त्या गुणांमध्ये माणूस कसा असतो. आता कोण मला सांगणार आहे की तमोगुणात माणूस कसा असतो? सत्वगुणात तर मी सांगितलं त्याला खूप ज्ञान असतं आणि त्याच्यामुळे तो पाप कर्म करत नाही आणि त्याला आनंद असतो, म्हणजे परमानंद किंवा जो आनंद आपण कृष्णाची त्याला मिळतो. तो काही खरा आनंद नव्हे पण तरी त्याला मिळतो. तर आता सत्वगुणाचं मी सांगितलं. आता तमोगुणातली लोक कशी असतात कोण सांगेल? सांगा सरला. सांगू माताजी, मी बोलू का? हा बोला ना मनीषा माताजी. हरे कृष्ण माताजी. तमोगुणाचे परिणाम म्हणजे प्रमाद, आळस आणि निद्रा हे 3 दोष आहेत. दोष म्हणण्यापेक्षा परिणाम आहेत आणि ते जीवनाला बंधनकारक करतात. बरोबर. आणि असा माणूस अज्ञानी असतो, अंधकारात राहतो. आता मला रजोगुणाचं कोण सांगणार आहे? पल्लवी माताजी. बोलू माताजी मी? बरं सरला माताजी.
तो खूप ऍक्टिव्ह असतो आणि सकाम म्हणजे फळाची अपेक्षा असते त्याला. बरोबर बरोबर. पल्लवी माताजी, तुम्हाला काही ऍड करायचंय? असंच तो महत्वाकांक्षा खूप असते, वासना खूप असते आणि तो 24/7 फक्त काम 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 करत असतो असं. आणि बरोबर. फळावर लक्ष ठेवून असतं, मला याचं काय बेनिफिट होईल, काय फायदा होईल यापासून, अशीच कामं तो बरोबर. करतो. बरोबर. मनीषा माताजी, तुम्हाला ऍड करायचंय का काही? त्यांनी आता सांगितलंच, अति महत्वाकांक्षी देहधर्माशी निगडीत असतो आणि त्याच्या अनेक इच्छा असतात. जे काही कर्म करेल त्याच्या फळाकडे त्याचं जास्त लक्ष असतं. बरोबर. म्हणजे या तिनांपैकी फक्त सत्वगुणी आहे जो सेल्फ डेव्हलपमेंटला, त्याच्या सेल्फ डेव्हलपमेंटला काही वेळ देतो, इतर वेळ देत नाही. तमोगुणी माणूस तर अंधकारातच असतो, अज्ञान असतो. रजोगुणातला माणसाला थोडस बेसिक ज्ञान असतं, तरी आपण म्हणूया की तो अंधारातच असतो, कारण तो फळाशी इतका आसक्त असतो की त्याला इतर कशासाठीही वेळ नसतो. आता गुणातीत आपण जर आपल्याला व्हायचंय तर आपल्याला काय करायला पाहिजे? भक्तीमध्ये आपण स्वतःला मग्न ठेवलं पाहिजे, कृष्णाच्या भक्तीमध्ये. बरोबर. आपल्याला कृष्णाचा जप केला पाहिजे. सरला माताजी बोला. हा, तेच आहे. हो. आपल्या देहाला जे 9 द्वार आहेत तर त्याच्यापासून ज्ञान मिळवायचा प्रयत्न करायचा. रजोगुणामध्ये तर माणूस सारखा काम करत असतो. तो आपल्या सगळं पैसे कमवण्यामध्ये याच्यामध्येच लागलेला असतो. हो, नाही ते जे आपल्या याची शरीराची जी आपण 9 जे द्वार म्हटलं आहेत ना, ते कमी बुद्धी असते, बुद्धी तर खूप असते त्याच्यामध्ये, पण त्याचं लक्ष जे आहे ते सगळं वेगळीकडे असतं, देवाकडे नसतं. तो हा, त्याला ज्ञान बेसिक असतं आणि असलं तरी तो अप्लाय करू शकत नाही, कारण त्याचं लक्ष फळावर असतं नेहमी रजोगुणातला माणूस. आणि शरीराची 9 द्वार ही जो सत्वगुणामध्ये असतो ती 9 द्वार प्रकाशमान असतात. हा, म्हणजे तो कुठली वाईट गोष्ट नाही करणार. काय म्हणजे तो जे काय बघतो दॅट विल बी इन द राईट पर्स्पेक्टिव्ह. तो ते घेऊ शकतो, स्वतःच्या हितासाठी काय आहे ते तो घेऊ शकतो आणि ओळखू शकतो की हे माझ्या हिताचं नाहीये, आणि स्वतःला ब्लॉक पण करू शकतो तो. तर सत्वगुणी माणूस. पण या 3 गुणांपलीकडचा जो गुण आहे तो गुण कोणता? माताजी बोला. मनीषा माताजी. उत्तम सत्वगुण. सरला माताजी ऐकू येत नाहीये. माताजी तुम्ही अनम्यूट व्हा. शुद्ध सत्वगुण. व्हेरी गुड. शुद्ध सत्व. जो सत्व गुण आहे त्याच्या पलीकडचाही जो गुण आहे शुद्ध सत्व गुण, याच्यामध्ये जो माणूस कृष्णाची भक्ती करतो तो शुद्ध सत्वात असतो. तो कधीही इतर देव देवतांची आराधना करत नाही. शुद्ध सत्वातला जो माणूस आहे तो कृष्णाशी नेहमी कनेक्टेड असतो. तर जेव्हा आपण शुद्ध सत्वात असतो तेव्हाच आपण आपल्याला म्हणता येईल की आपण या 3 गुणांनी आता नो मोर आपण बांधले जाणार नाही. जसे श्रील प्रभुपाद ते शुद्ध सत्वात होते म्हणून ते किती वेळ झोपायचे? 1.5-2 तास झोपू शकायचे. आपण आपल्याला तमोगुण बांधतोय म्हणजे 11 झाले, आपली इच्छा जरी नसेल, आपलं जप जरी राहिलं असेल तर झोप येते की नाही आपल्याला? कधीतरी जप करताना का तमोगुणाने आपल्याला बांधलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा पॉसिबल आहे बरं का शुद्ध सत्वामध्ये स्थित होणार. तर या गुणाबद्दल आणि आपण शिकणार आहोत 17व्या अध्यायामध्ये. त्यात आहाराचं वगैरे सुद्धा असणार आहे. तर आता हा झाला 14वा अध्याय. आता 15व्या अध्यायात आपण काय बघतोय की आपल्याला भौतिक जगापासून अलिप्त व्हायचंय.
मग ते अलिप्त कसं व्हायचंय कृष्ण आपल्याला सांगतो. पण फक्त भौतिक जगापासून अलिप्त व्हायचंय असं नाही. मग आपल्याला कृष्णाकडे जायचंय. त्याचं जग कसं आहे त्याची माहिती तर हवी ना आपल्याला. कुठे आहे ते, आपल्याला तिकडे गेल्यावर आनंद कसा मिळतो, काय मिळतो, तर त्याच्या जगाबद्दल कृष्णाने माहिती दिली आहे. मग आपल्याला जर माहित असायला हवं, म्हणजे आपलं जर स्थलांतर व्हायचं असेल तर आपल्याला काय लागतं, ज्ञान चक्षु. जिकडे जर आपल्याकडे कृष्णाकडे आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला ज्ञान लागतं, भक्ती लागते, बरं का. आणि कृष्ण कोण आहे, कृष्ण आपला पालन करताय, तोच आपला पालन पोषण करतो. फक्त आपल्या स्थूल शरीराचं नाही पण सूक्ष्म शरीराचं सुद्धा तो पालन पोषण करतो, ते आपण बघणार आहोत. आणि मग वेदांत सूत्रामधलं जे सार आहे, जो इसेन्स आहे, तोच आपल्याला या 16 ते 20 या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याला गुह्यतमम म्हटलेलं आहे, टॉप मोस्ट सिक्रेट म्हटलेलं आहे. म्हणून ही जी गीता आहे ती सर्व उपनिषदांची, पुराणांची सार म्हटलेलं आहे ना. समजा जर कोणी विचारलं, आता तुम्ही हिंदू धर्म, सनातन धर्मातले आहात, तर तुमच्या याच्यामध्ये इतकी उपनिषद, पुराण आहे, तर सर्वांमध्ये मला एकच पुस्तक वाचायचं, तर ते कुठलं वाचू, तर आपण सुद्धा सांगू भगवद्गीता. का, तर सगळ्या वेदांचा, पुराणांचा सार भगवद्गीतेमध्ये. आणि हे जे वेदांत सूत्र आहे त्याचं सुद्धा, म्हणजे सर्व वेदांचा सार जे आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे. कुमुद माताजी. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद न वेदवित्. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. श्री कृष्ण. आता इकडे त्यांनी सांगितलेलं आहे की एक वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे. म्हणजे इकडे ते सांगायला आपल्याला कृष्ण काय सांगतोय की जे आध्यात्मिक जग आहे आणि ते जे भौतिक जग आहे ते एकमेकांचं रिफ्लेक्शन आहे, प्रतिबिंब आहे, बरं का. हे जे भौतिक जग आहे ते एक प्रतिबिंब आहे. तर जेव्हा आता समजा जर नदीच्या काठी एक झाड असेल आणि आपण पाण्यात बघितलं, तर पाण्यात बघितलं ते झाड आपल्याला कसं दिसतं, मला सांगा बरं. सांगा ना, म्यूट करा. सरला माताजी, पल्लवी माताजी. त्याचा वरचा भाग आहे तो आपल्याला खाली दिसतो. वरचा भाग खाली, खालचा वरती असं दिसतं. इन्व्हर्टेड इमेज दिसते ना आपल्याला. तर हे जे झाड आहे आपल्याला उलट दिसतं. तसंच जे काय आध्यात्मिक जगामध्ये आहे त्याचं सगळं प्रतिबिंब आहे ना, ते आपल्याला या भौतिक जगामध्ये दिसतं. आध्यात्मिक जगामध्ये ज्याला आपण प्रेम म्हणतो त्याच शब्दाला भौतिक जगामध्ये आपण काम म्हणतो. तर असं प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती टोटली इन्व्हर्टेड आहे. आता एक हे तुम्हाला जास्त समजावून सांगायला एक छोटी गोष्ट सांगते. एक मुलगा असतो आणि तो नदीकाठी चालला असतो आणि नदीमध्ये त्याला खूप
सुंदर आंबे दिसतात हा, आणि त्याला खूप आंबे आवडतात. तर तो पाण्यात उतरतो आणि ते आंबे काढायचा प्रयत्न करतो, तर त्याला आंबे काढता येत नाही. मग तो वर येतो, मग विचार करतो का बरं मला आंबे काढता येत नाही, किती छान आहे ते आंबे. परत जातो, परत आंबे काढता येत नाही, परत वर येतो. असं करत असतो आणि त्याला लांब एक माणूस बसलेला दिसतो. तो एक संत असतो आणि त्याला वाटतं की या माणसाकडे जाऊन मी सांगू का मला हे आंबे काढून दे, कदाचित त्याच्याकडे कुठली दुसरी आयडिया असेल. हा, तर तो म्हणतो नको नको, मी त्याला सांगत नाही, कारण मी जर त्याला सांगितलं तर तो सगळे आंबे स्वतःसाठी घेईल, मग मला काही नाही मिळणार. म्हणून खूप विचार करतो. संध्याकाळ होते पण आता एकही आंबा हाती लागत नाही, म्हणून तो त्या ऋषींकडे जातो आणि ऋषींना विनंती करतो की ऋषी म्हणतात चल दाखव मला कुठे आंबे आहेत. मग तो घेऊन जातो आणि दाखवतोय बघा हे आंबे द्या. आणि तो ऋषी म्हणतो बरं तू थांब इकडे लगेच देतो. समोर झाड असतं, ते चढतात आणि आंबे काढून देतात, भरपूर आंबे त्याला देतात. तर आता इकडे ऋषी कोण आहे, जो माणूस नॉलेज, ज्या माणसाला नॉलेज आहे त्याला या माणसाकडे गेल्यावर, अशा संत पुरुषाकडे गेल्यावर आपल्याला आनंद ते दाखवतात की तुम्हाला आनंद पाहिजे ना, बरं मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि इकडे हा मुलगा जात नव्हता त्या संताकडे, कारण त्याला सर्व काही स्वतःसाठी हवं असतं. आपलीही अशीच तऱ्हा असते बरं का. आणि आता हे जे तुम्हाला झाड दिसतंय, मी तुम्हाला सांगितलं एक नदी होती आणि नदीच्या काठावरचं झाड हे पूर्ण तुम्हाला इन्व्हर्टेड इमेज प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतंय. आता आध्यात्मिक जग आणि भौतिक जग या दोन्हीही याच्यामध्ये सुद्धा एक नदी आहे, आध्यात्मिक जग आणि भौतिक जग. ती नदी कुठली आहे, ती आपल्या इच्छांची नदी आहे. समजलं तुम्हाला? ही आपल्या इच्छांची नदी असल्यामुळे त्या सर्वांना सर्व गोष्टींना इन्व्हर्टेड रूप किंवा एक ते सगळं जग जे आहे ना, हे भौतिक जग हे एक प्रतिबिंब होतं. आता जी झाडं आहेत, आता झाडं जी आहेत त्यांची जी मुळं आहेत, आपण असं म्हणूया, ती जी मुळं आहेत ती त्या झाडाचं उगमस्थान म्हणजे त्याची मुळं आहेत. तिकडनं झाड वर बाहेर येऊन त्याला पानं, फांद्या, फळं वगैरे फुटतात. मग त्याप्रमाणे आपलं जे भौतिक जग आहे त्याचं मूळ म्हणजे काय, ब्रह्मदेव. इकडे तुम्हाला दिसतोय का ब्रह्मदेव या स्लाइड मध्ये? ब्रह्मदेवानी हे पूर्ण जग निर्माण केलं, तो क्रिएटर आहे ना या भौतिक जगाचा. म्हणजे जणू काय ब्रह्मदेव हा मूळ आहे, तर किंवा ब्रह्मलोक हे मूळ आहे. मग एक झाड असतं त्याला खूप फांद्या असतात, त्याचप्रमाणे या झाडाला पण खूप फांद्या आहेत. मग आता या ज्या फांद्या आहेत, या ज्या तुम्हाला वरच्या फांद्या दिसतायत त्या म्हणजे उच्च ग्रह, अप्पर प्लॅनेटरी सिस्टम्स, म्हणजे स्वर्गलोक, जनलोक, महरलोक, हे जे लोक आहेत ना, जे उच्च लोक आहेत किंवा उच्च ग्रह आहेत, अप्पर प्लॅनेटरी सिस्टम्स. तर हे जिकडे देव देवता राहतात ते. त्याच्यानंतर तुम्हाला खाली हे बघितलं, खालच्या ज्या फांद्या आहेत तिकडे तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं मला? खालच्या फांद्यांवर प्राणी. हा, सगळे प्राणी दिसतात. म्हणजे खालचे जे ग्रह झाले लोअर प्लॅनेटरी सिस्टम्स, म्हणजे सुताळ, पाताळ, रसाताळ,
तर हे सगळे जे आहेत म्हणजे नीच ग्रह किंवा लोअर प्लॅनेटरी सिस्टम्स जे आहेत ते म्हणजे की सगळं हे प्राण्यांच्या योनीमधलं जीवन किंवा अ लाईफ फुल ऑफ इग्नोरन्स, म्हणजे जिकडे अज्ञान आहे, जिकडे एखादा जीवात्मा अज्ञानी जीवन जगतोय, पूर्ण अंधकार आहे, ते कृष्णाला पूर्ण विसरलेले आहेत आणि ते कृष्णाचं नाम घेऊ सुद्धा शकत नाही. तर हे इकडे अज्ञान आणि अंधकार आहे. आता ही जी झाडं आहेत, या झाडांना फांद्या आहेत. तर फांद्या म्हणजे काय? फांद्या म्हणजे सेन्स ऑब्जेक्ट्स किंवा इंद्रियांचे विषय, बरं का. फांद्या म्हणजे इंद्रियांचे विषय. आणि फळं म्हणजे काय? आपण त्या इंद्रियांचा जेव्हा भोग घेतो तेव्हा ते जे फळ आपल्याला मिळतं ते फळ कदाचित गोड असतं किंवा कदाचित कडू असतं, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख हे आपल्याला मिळतं जेव्हा आपण इंद्रियांचा भोग घेतो. तर इकडे फळांची तुलना धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी सुद्धा केलेली आहे. किंवा फळं म्हणजे एक प्रतीक आहे इंद्रिय तृप्तींचं प्रतीक म्हणजे फळ आहे. आता हे जे झाड आहे हे इतकं घनदाट झाड आहे की एक्झॅक्टली इकडे एखादा जीवात्मा आला की कसं बाहेर पडायचं हे समजतच नाही. तुम्हाला ते हे माहितीये का? एक असं कुठल्याही पार्क मध्ये वगैरे, जर असं मोठ्या पार्क मध्ये वगैरे लहान मुलांना घेऊन गेलात ना, स्पेशली ते बाहेर युरोप, USA मध्ये असतं, एक मेज असतो. म्हणजे असं ना, तुम्हाला बाहेर जायचं असेल ना तर कुठून आपण आत शिरलो आणि बाहेर कसं पडायचं हे समजत नाही. किंवा तो खेळ असतो बघा मुलांचा ना, तर तो असं एक हे असते, मध्ये एक मणी असतो, तो बरोबर हलवून मगच तो बाहेर पडतो. तर तसा हा जो आहे ना, हे झाड आहे त्या मेज सारखं आहे की कुठून आपण आलो आणि बाहेर कसं पडायचं हे समजत नाही. या झाडावर ज्याप्रमाणे एक पक्षी झाडावर असल्यावर तो फळं खातो, त्याला आवडलं नाही तर तो दुसऱ्या फांदीवर जातो, पण फळ खाताना त्याला आणि दुसरं मोठं फळ दिसलं तर असलेलं फळ सोडून दुसऱ्या फळाकडे आकर्षित होतो. त्याचप्रमाणे आपण इकडे जेव्हा कर्म करतो, चांगले कर्म केले तर आपण वरच्या फांदींवर जातो, वाईट कर्म केले तर आपल्याला प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म मिळतो. तर हे आता ही पानं म्हणजे काय? वैदिक मंत्र. या पानांची तुलना वैदिक मंत्रांशी केलेली आहे. का? कारण तुम्ही वेदांमध्ये कर्मकांड नावाचा मोठा सेक्शन आहे, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही असं दान केलं, असा यज्ञ केला, असं हवन केलं तर तुम्हाला तुम्ही वर स्वर्गलोक किंवा सूर्यलोक, चंद्रलोक याच्यावर तुम्हाला हजारो लाखो वर्ष राहता येतं. तर तो कर्मकांड सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये खूप रिच्युअल सांगितले, असं केल्यावर असं होतं, असं केल्यावर असं होतं. तर ही पानं म्हणजे वैदिक मंत्र, म्हणजे ज्या मंत्रांनी आपण वर जाऊ शकतो, जिकडे आहोत त्यापेक्षा आपली उन्नती होऊ शकते. तर आता आपण इकडे पुढचा श्लोक बघूया. आता हे झाड बघितलं का की इकडे हे आध्यात्मिक जग आहे, हे भौतिक जग आहे आणि इकडे ही आपल्या इच्छांची नदी आहे.
आता कृष्ण काय म्हणतोय आपल्याला, की तुम्ही इकडे अडकू नका, या भौतिक जगामध्ये, या वृक्षामध्ये तुम्ही अडकू नका. मी तुम्हाला मार्ग सांगतो कसं वर तुम्ही येऊ शकाल माझ्याकडे. आता हे इकडे जे आणि सबसिडियरी रूट्स सांगितलेले, मला सबसिडियरीला मराठीमध्ये शब्द आठवत नाहीये. वैकल्पिक वैकल्पिक सबसिडी वैकल्पिक ऑप्शनल. नाही, मी सबसिडियरी म्हणते. सबसिडियरी रूट्स म्हणजे एक मेन रूट असतो आणि त्याला ब्रांचेस असतात ना, उपशाखा. बरोबर, म्हणजे त्याला तुम्ही एक रूट उपशाखा, हो असतो. माताजी, दुय्यम उपशाखाच दुय्यम म्हणतात. बरोबर आहे. परफेक्ट येस. सेकंडरी दुय्यम. रूट्स किंवा हा तर ते मेन जे- आणि दुय्यम म्हणजे मेन आणि सबसिडियरी म्हणजे मुख्य आणि दुय्यम. सेकंडरी रूट्स किंवा दुय्यम. उपशाखा. पण उपशाखा माताजी, उपशाखा तुम्ही आपण बरोबर बोललेत ब्रांचेसना माताजी. म्हणतो ना. दुय्यम बरं असून दे, तुम्हाला समजलं ना मी काय म्हणते. सेकंडरी Yes, रूट्स किंवा माताजी. Yes, सबसिडियरी yes. रूट्स म्हणजे काय आहे, ते काय रिप्रेझेंट करतात, अटॅचमेंट. समजलं? आपण स्ट्रॉंगली अटॅच्ड असतो या भौतिक जगाकडे, तर दे रिप्रेझेंट अटॅचमेंट. आता कुठलंही झाड, जर झाडाला वाढायचं असेल तर झाडाला काय लागतं, मातीतून ते पोषण घेतं, ऊन लागतं, त्याला कार्बन डायऑक्साईड लागतो, किंवा पाऊस किंवा पाणी असं झाडाला लागतं. म्हणजे ही झाड हे सगळं मिळाल्यावर त्या झाडाला पोषण मिळतं. मग आता हे जे भौतिक जग आहे, जे उलट ज्याची तुलना एका झाडाबरोबर केली, त्या झाडाला पोषण कुठून मिळतं? त्या झाडाला पोषण 3 गुणांतून मिळतं. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणजे 3 म्हणजे इच्छा ज्या आहेत ना, ते या झाडाचं पोषण करतात असं. तर हे जे झाड आहे, वटवृक्ष जर तुम्ही बघितला असेल तर जणू काही आपल्याला असं दिसतं का की हे झाड मेलेलं आहे, वटवृक्ष नाही. ते अनेक त्यांना फांद्या फुटतात आणि ती मुळं खाली जातात, ती मुळं वाढतात, नवीन झाड तयार होतं. तर जणू काही वटवृक्ष म्हणजे शाश्वत वृक्ष असल्यासारखं आहे. बरोबर? त्याचीच तुलना या भौतिक जगाशी केली आहे. जणू काही हे शाश्वत आहे, म्हणजे आपण इकडनं बाहेर पडूच शकत नाही. असं वर खाली इकडे आपण या भौतिक जगात फिरत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. त्याच्या ढाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहे. हरे कृष्ण. तर आता आपल्याला कृष्ण सांगणार आहे की समजा जर तुम्हाला या झाडातून बाहेर यायचं असेल तर एकच त्याला पर्याय आहे, म्हणजे कुऱ्हाडीने तुम्ही हे झाड कापा, तरच तुमची या झाडातून सुटका होईल. आता आपण बघूया. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टीचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला
त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. म्हणजे आता कृष्णाने काय सांगितलंय की हे झाड कापायचंय. कसं कापायचंय? अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे. म्हणजे काय? वैराग्याची तलवार घ्यायची आणि तुम्ही हे झाड कापायचं. वैराग्य म्हणजे काय? मला सांगा बरं, कोण सांगू शकेल वैराग्य म्हणजे काय? कशातही आसक्ती न ठेवणं म्हणजे वैराग्य. बरोबर. म्हणजे थोडक्यात की आपल्या इच्छा, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपल्या ते इच्छाच नसल्या पाहिजेत. इच्छा असायला पाहिजेत कृष्णासाठी, पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी इच्छा नसली पाहिजे. याला वैराग्य म्हणतात. पण वैराग्य तुम्ही कसं डेव्हलप, कसं कल्टिवेट कराल? वैराग्य थ्रू नॉलेज, ज्ञानाद्वारे वैराग्य, हे खरं वैराग्य झालं. तसं कृष्णाला वैराग्य पाहिजे. नॉट वैराग्य बिकॉज ऑफ फ्रस्ट्रेशन, की माझा बिझनेस चालत नाहीये, मला प्रमोशनच मिळत नाहीये, घरची लोक सगळी मला त्रासच देत आहेत, मला कुठेही मी सक्सेस मिळत नाहीये, किंवा मी बिझनेस उघडला पण तो पूर्ण फेलियर झाला. म्हणजे हे असं वैराग्य नकोय. कृष्णाला कसं वैराग्य पाहिजे? वैराग्य कल्टिवेटेड थ्रू नॉलेज, ज्ञानाने आलेला वैराग्य पाहिजे. कारण ते सतत राहतं. म्हणजे तुमच्याकडे भलं सगळ्या गोष्टी असतील, तुमच्याकडे 10 गाड्या असतील, 10 बंगले असतील, सगळं काही, तुम्ही खूप मोठ्या पोझिशनवर असाल, पण तरी देखील तुमच्याकडे वैराग्य असू शकेल. ते कृष्ण म्हणतोय ते जे वैराग्य आहे, जे ज्ञानामुळे माणसाला येतं, ते कायमचं राहतं. तर हे झाड आपल्याला फक्त वैराग्याने कापता येतं, ते सुद्धा खरं खरं वैराग्य, ज्ञानाने जे डेव्हलप झालंय ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. न तद् भासयते सूर्यः न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. हरे कृष्ण. आता ते झाड कापा, ते झाड कापा, पण कुठे या? तर कृष्ण आपल्याला सांगतोय, तुम्ही माझ्या धामात या, गोलोक वृंदावन. तुमचं कसं आहे, तुम्ही जिकडे राहता ना ब्रह्मांड, तिकडे ते पूर्ण अंधारी जागा आहे. त्याला आपण संध्याकाळी झालं ट्यूबलाईट लावतो ना, आपल्याला अंधार आवडतो का? सांगा बरं मला. असं कोणी आहे का की जे अंधारात बसतात? नाही ना. का? कारण आपण कुठून आलोय? आपण कृष्णाच्या धामातून आलोय. कुठेतरी आपल्या मनामध्ये आहे की हा जो प्रकाश आहे ना, आपल्याला प्रकाश आवडतो. आता त्या धामामध्ये काल मी तुम्हाला सांगितलं ना की त्या बायका कशा असतात, त्यांचे बांधे कसे असतात आणि किती सुंदर दिसतात. तर जर तुम्ही बघितलं असेल, आणि तिकडे जरा जन्म मृत्यू जरा व्याधी नसते बरं का, पण आपल्या इकडे असते ना. जरा आपले केस पांढरे होतात. बायका काय करतात? जरा 2 केस पांढरे झाल्यावर काय करतात ते सांगा बरं मला. हेअर कलर लावतात का मग डाय लावतात? हेअर ती जी मला लग्नासारखं ब्युटी पार्लर मध्ये झालं. आणि ती जी मेमरी आहे ती कुठून येते आपल्याला? इकडनं, गोलोक वृंदावन. त्या बायका कशा असतात? एकदम बांधे परफेक्ट, आणि केस, आणि त्यांचं सगळं, त्यांना मेकअपही करावा नाही लागत, काहीही, आणि इतक्या त्या सुंदर असतात. तर मला सुंदर दिसायचंय, ही पण कल्पना तिकडनं कॅरी फॉरवर्ड झालेली असते की आपण केस का रंगवतो. कारण आपल्याला एक जग आहे की जिकडे जरा व्याधी हे काहीही नसतं.
आणि तिकडनं आपल्याला हे सगळं येतं म्हणून आपण ते आर्टिफिशियली करतो, बरं का. तर कृष्ण सांगतोय की इकडे तुम्ही ब्रह्मांडात राहता, पूर्ण अंधारी जागा आहे, पण मी जिकडे राहतो त्या ग्रहावर तर सर्व काही प्रकाशमान आहे. तुम्ही जर तुम्ही म्हणजे जर असं कधी बघितलं असेल ना की एखादा कुठली गोष्ट जी खूप शुद्ध असते, जी शुद्ध असते त्या गोष्टीला एक प्रकारचा ग्लो असतो. तुम्ही अनुभवलाय का की एखादा माणूस पण असेल ना, तो खूप त्याच्यामध्ये कधी राग नसतो, द्वेष नसतो आणि खूप म्हणजे आता सगळे चांगले गुण असतात. तुम्ही या अशा माणसाबरोबर बसल्यावर तुम्ही जाणवलंय का की काहीतरी या माणसामध्ये म्हणजे आपल्याला जाणवत नाही, पण असं वाटतं की खरोखर की या हा माणूस काही गोरापान नाहीये, पण चेहऱ्यावर त्याच्या एक तेज आहे. असं तुम्हाला कधी जाणवलंय का? येस माताजी. इतरांना पण जाणवलंय का ते? हो माताजी. तर हे काय आहे की जे काही शुद्ध असतं ना, त्या शुद्ध जे काय असतं त्याचं स्वतःचं एक तेज असतं. तर इकडे कृष्णाच्या इकडे कृष्णाचं जे धाम आहे ना ते प्रकाशमान आहे. त्याला वेगळा चंद्र, सूर्य, अग्नी, वीज प्रकाशित करत नाही. ते त्याला त्याचं स्वयं तेज आहे आणि तिकडे गेल्यावर आपण परत येत नाही आपल्या भौतिक जगामध्ये. आणि तिकडे जायचं असेल तर एकच मार्ग आहे, कुठली स्पेसशिप तुम्हाला घेऊन जाऊ नाही शकणार, हातामध्ये तुमच्या जपमाळ पाहिजे. आता कुमुद माताजी. येस माताजी. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. आता इकडे बघा, सरला माताजी, तुम्ही मला काल विचारत होता ना की भगवद्गीता शिकायचं, मला प्रश्न आहे मी कोण आहे, तुम्ही विचारलं ना? आहात का तुम्ही? श्लोक त्याच्यासाठीचा आहे. हा श्लोक बघा. आता कृष्ण आपल्याला काय सांगतो इकडे की तुम्ही सर्वजण माझे अंश आहात. मम अंश जीवलोके म्हणजे मम एव अंश म्हणजे तुम्ही माझे अंश आहात, सर्व जीवभूत. आणि कसे आहात? सनातन म्हणजे यू आर ऑल माय एटर्नली फ्रॅगमेंटेड पार्ट्स. म्हणजे तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे अंश आहात. आणि कसे आहात? सनातन आहात. आणि बद्ध जीवनामुळे मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहात. म्हणजे बघा कृष्ण आपल्याला काय सांगतोय, त्याला किती माहिती आहे की या जीवनामध्ये आपण कठीण संघर्ष करत आहोत मनासहित. म्हणजे आपल्या इंद्रिय आणि मन कसे आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला कठीण संघर्ष करावा लागतो. आता हा संघर्ष म्हणजे काय? कृष्ण संघर्ष म्हणजे काय सांगतोय? म्हणजे ट्रान्समायग्रेशन. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आपण जात असतो, किंवा एक शरीर सोडून दुसरं शरीर सोडून तिसरं शरीर. ट्रान्समायग्रेशन ऑफ द सोल. म्हणजे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की तुम्ही माझे सनातन अंश आहात. आणि हे कारण असल्यामुळे कृष्ण आपल्याला काय सांगतोय, तो एक तऱ्हेची आपण त्याची जी मालकी आहे ना
ती आपल्यावर दाखवतोय, म्हणजे प्रोप्रायटरशिप ती आपल्यावर दाखवतोय. आता तुम्ही बघा, आपली सगळी मुलं, जेव्हा आता माझा मुलगा मोठा आहे, पण लहान असताना KG मध्ये वगैरे असताना आपण जातो ना त्यांना शाळेत सोडायला, आणि परत शाळा सुटल्यावर आपण त्यांना आणायला जातो की नाही, मला सांगा. अशी आहे का कुठली आई की जी एकदा सुद्धा शाळेत गेलेली नाहीये आपल्या मुलाला आणायला? नाही मॅडम, नाही जातो का? कारण आपण आपली मालकी दाखवतो ना त्या मुलावर, तू माझा आहेस, तू माझा आहेस, आणि चल आता चल घरी जायचं. ही जागा नाहीये, शाळा ही जागा नाहीये राहायची. तुझी जागा म्हणजे माझं घर आहे, मी तुझी आई आहे, मी तुझी काळजी घेणार. माझ्यासारखं कोणीही तुला विचारणार नाही, कोणीही काळजी घेणार नाही. मग कितीही मोठा मुलगा झाला ना तरी आपण हे बोलू, पण जरा चिडून बोलू. लहान असताना आपण खूप प्रेमाने बोलतो मुलांकडे. तर हे लक्षात ठेवा की कृष्ण आपल्यावर मालकी का दाखवतो, कारण आपण त्याचे अंश आहोत. हे आता पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. शरीरं यद् वाप्नोति यच्चाप्युत्क्रान्तमतीश्वरः गृहीत्वेनाति संयाति वायुर्गंधानि वाशयात्. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे देह शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. आता इकडे काय सांगितलंय आपल्याला कृष्णाने, की आता समजा जर तुम्ही एक सुंदर बागेमध्ये आहात, खूप गुलाब आहेत, तुम्ही बागेमध्ये फिरताय, फिरून तुम्ही बाहेर आला, तरीही वाऱ्यामुळे गुलाबाचा सुगंध तुम्हाला खूप छान येतोय. जरा पुढे गेल्यावर काय होईल की तो वारा सगळीकडे डिस्पर्स होईल आणि हळूहळू जसा लांब लांब जाल तसा सुगंध कमी कमी होईल आणि मग गुलाबाचा सुगंध येणार नाही. आता त्याचप्रमाणे आपलंही तसंच होतं. आपण काय म्हणतो, मी हे शरीर आहे, आज मला एका बाईचं शरीर मिळालंय, मी एका तऱ्हेने वागणार आहे. मग मृत्यू झाल्यावर काय म्हणतो की मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे. कारण शरीर आपण सोडलेलं असतं, स्थूल शरीर, मी आत्मा आहे. मग आता कुत्र्याचं शरीर मिळालं, त्या आत्म्याला, मग तो काय म्हणणार, आत्मा मी आता कुत्रा आहे, आता मला कुत्र्यासारखं वागायला पाहिजे, आता मी कुत्र्यासारखं भुंकणार. मग तो जो कॉन्सेप्ट आहे ना, मी कुत्रा आहे, मी बाई आहे, मी पुरुष आहे, तो काही काळ राहतो जोपर्यंत शरीर असतं. शरीर मिटल्यानंतर तो कॉन्सेप्ट जातो. म्हणजे जशी हवा जी आहे किंवा जसा वारा आहे, तो काही काळ गुलाबाचा सुगंध त्याच्याबरोबर आणतो, मग मात्र तो सुगंध तो कॅरी फॉरवर्ड करत नाही, हळूहळू कमी होतो आणि मग नंतर सुगंध येतच नाही. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या शरीरात हा कॉन्सेप्ट घेऊन चाललेलो आहे की आता मी बाई आहे, मी असं वागणार. मग हा कॉन्सेप्ट जो आहे हा पूर्ण जातो शरीर मिटल्यानंतर. मग लक्षात येतं आपण आत्मा आहे. मग परत शरीर धारण केल्यानंतर आपण म्हणतो जे कुठलं आता मला डुकराचं मिळालं, मला कुत्र्याचं मिळालं, मग तो कॉन्सेप्ट होतो आता मी कुत्रा आहे, आता मला या घराची राखण केलीच पाहिजे. तर असं आपलं एकसारखं होत राहतं. हरे कृष्णा. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारचे इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्ण. आता सरला माताजी, तुमचा दुसरा प्रश्न, मी का आले इकडे? आता मी का आले इकडे? प्रत्येकाला आपल्याला वासना असते, आपण स्थूल शरीर हे त्याग करतो इकडेच, पण सूक्ष्म शरीर त्याग करत नाही.
त्या सूक्ष्म शरीर जे आहे, मन, बुद्धी आणि अहंकार, मनामध्ये आपल्याला अनेक इच्छा असतात. मग आता समजा जर एक गिद्धाड आहे, हा, आता गिद्धाड हे काय खातात बरं, तुम्ही मला सांगा. मेलेली प्रेताचं मांस खातात. हा, मेलेले प्राणी वगैरे असं खातात. तर त्यांची खायची इच्छा सुद्धा तशीच असते. त्यांना सगळं म्हणजे आपण जर बोलायचं असेल तर तमोगुणी माणूस जसा असतो तो सगळं शिळं पाकळं त्याला खायला आवडतं बरं का. ते आता 17व्या अध्यायात आहे. तर हे जे गिद्धाड आहे त्याला सुद्धा असं शिळं सडलेलं खायला आवडतं. मग जर तसं खायला हवं असेल तर भौतिक प्रकृती काय करते की जसं आता एखादं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, एक प्लॉट असेल, तर आपण काय म्हणतो, मध्यभागी प्लॉटच्या ती इमारत असणार आहे. मग बाजूची जी जागा आहे ती पार्किंगसाठी किंवा काही प्ले एरिया म्हणा किंवा म्हाताऱ्यांसाठी काही क्लब असेल, काही असं स्विमिंग पूल असेल. पण सेंटर काय असते, सेंटरमध्ये बिल्डिंग असते बरं का. त्याचप्रमाणे आपलं मन जे असतं ते सेंटर असतं. त्यामध्ये वासना ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे इतर इंद्रियांची, इतर सेन्सेसची रचना होते. म्हणजे एक गिद्धाड आहे. आता या गिद्धाडाला खूप चांगली दृष्टी असते. 3-3 मैल लांबून सुद्धा ते बघू शकतं गिद्धाड. आणि त्याला तशी खायची इच्छा पण असते, सगळं मेलेलं सडलेलं. तर त्याप्रमाणे त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम पण असते. त्याप्रमाणे त्याचं नाक, त्याची जिव्हा तशी असते. आता एखादा कुत्रा, एक कुत्रा खूप त्याच्या टेरिटरीकडे अटॅच्ड असतो. त्याची जी जागा असते, तुम्ही बघितलंय का कुत्र्याला जर पहाटे वगैरे कधी आपण बाहेर पडलो ना, खूप पहाटे जर कधी आपल्याला ट्रेन घ्यायची असेल नाही तर एअरपोर्टवर जायचं असेल, तर गल्लीतले कुत्रे असतात ना, ते केवढे धावत येतात. पाठीमागे बघितलंय का तुम्ही हे? रात्री कधीच का, त्यांना आपल्या टेरिटरीचा, आपल्या जागेचं खूप असं त्यांना बिलकुल आवडत नाही कोणी आलेली. असं त्यांचं मन असतं की त्यांची जागा जर कोणी आलं तर ते लगेच घुमतात आणि अंगावर येतात. तर त्याचप्रमाणे मग तसं त्यांचं मन असल्यामुळे त्यांना खूप शार्प इयर्स असतात बघा. कुत्र्याचे कान त्याला किती मैलन मैल ऐकू येतं. आणि त्याचं नाक, त्याचा सेन्स ऑफ स्मेल इतका स्ट्रॉंग असतो, मैल मैल लांब तो जाऊन शोधू शकतो गोष्टी. त्याप्रमाणे त्याची रचना असते. मग आता तुम्ही सगळे भगवद्गीता क्लासला आलात, कुठेतरी तुमच्या मनामध्ये खूप इच्छा होती की मला कृष्ण हवा आहे, म्हणून तुम्हाला मनुष्य शरीर मिळालं आणि म्हणून तुम्ही आज खूप आनंदाने, आज 15वा दिवस आहे, 15वा नाही आणि 2-2 क्लासेस जास्त केले, म्हणजे 17वा दिवस वगैरे आहे माताजी. हा, 18वा दिवस. तर 18 दिवस तुम्ही आनंदाने येतात. हे कृष्णाला पाहिजे. वैराग्य ज्ञानाने पाहिजे. नो फोर्स ऑन एनीवन, नो फोर्स. कृष्ण तसा आहे, तो कधीही फोर्स करत नाही. तर कुठेतरी आपल्या सर्वांची इच्छा होती, म्हणून हा जन्म, मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, ज्यात तुम्ही कृष्ण प्राप्ती करू शकता. येस माताजी. हरे कृष्ण. उत्क्रामन्त स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानान् पश्यन्ति ज्ञान चक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञान चक्षु आहेत तो हे सर्व काही पाहू शकतो. हरे कृष्ण. म्हणजे खरोखर ज्याला ज्ञान चक्षु आहेत ना, ते सांगू शकतात. बघा, एखादा माणूस खूप नॉनव्हेज खाण्याकडे
खूप त्याला सकाळ संध्याकाळ दुपार रोज नॉनव्हेज शिवाय तो जगूच शकत नाही. आता तुम्ही मला सांगू शकाल याला कुठल्या योनीमध्ये जन्म मिळेल? कोण सांगणार आहे मला? मी सांगते माताजी. वाघाच्या योनीमध्ये व्याघ्र मांसाहार योनी. खाण्यासाठी. कुठल्या योनीमध्ये? व्याघ्र योनी. हा, व्याघ्र. हा, काय व्याघ्र योनी. बरोबर बरोबर. म्हणजे आता तुम्ही सांगू शकताय, ज्ञानचक्षु आलेत तुम्हाला, म्हणजे तुम्ही सांगू शकता की आपण आपल्या देहाचा जर उपयोग कृष्णासाठी केला नाही तर आपली अधोगती होऊ शकते, हे तुम्ही निश्चितपणे सांगू शकता. तर आता इकडे एक मला आणि एक गोष्ट सांगायची, जीव आपल्या देहाचा त्याग करतो बरं का. आता त्याग केल्यानंतर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर एक वैराग्य निर्माण होतं. म्हणजे आपल्याला तो माणूस आवडत असतो. मग ते क्रिमेशन वगैरे झाल्यावर आपल्याला वाटतं अरे बघा आता ही जी हे शरीर आहे हे इतकं युजलेस झालं, त्याच्यातून इतका दुर्गंध येत होता, आता ते म्हणजे आम्ही टाकून दिलं किंवा अग्नी मध्ये ते अर्पण केलं शरीर. तर आणि एक काही काळ एक वैराग्य येतं, त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. अशा वैराग्याने सुद्धा हे वैराग्य काही काळ राहतं आणि मग परत बॅक टू स्क्वेअर ए. त्याच्यामुळे असं जे वैराग्य आहे त्या वैराग्याने ज्ञान मिळत नाही. जेव्हा तुम्ही कृष्णाकडे स्वतःहून येताय शिकताय तेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं. आणि आता समजा जर एक गाडी आहे आणि ती आपण चालवता चालवता मध्येच ब्रेकडाऊन झाला. इकडे बघितलंय तुम्ही की एक माणूस आहे, त्याला समजत नाही की का माझी गाडी चालू होत नाहीये. मग असा माणूस काय करतो, मेकॅनिक कडे जातो आणि तो मेकॅनिक गाडी व्यवस्थित दुरुस्त करतो का? कारण त्याला या मेकॅनिक्सचं ट्रेनिंग मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर कृष्ण प्राप्ती करायची असेल तर आपल्याला कुठे गेलं पाहिजे, कोणाकडे गेला पाहिजे? असा माणूस की ज्यांनी कृष्णाला बघितलंय, ज्याला साक्षात्कार झालेला आहे, अशा माणसाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं सुद्धा जे जीवन आहे ते बरोबर स्ट्रेट डेस्टिनेशन कडे जायला लागतं. तर इकडे चैतन्य महाप्रभू दाखवलेले आहेत आणि त्यांचे हे सगळे शिष्य आहेत आणि ते जे काय सांगतायत तसंच ते ऐकतायत, तसंच जीवन जगतायत. त्याच्यामुळे या सर्वांना कृष्ण प्राप्ती होणार आहे. आता वाचता का? येस माताजी. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगी जन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे ते जाणू शकत नाही. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्ण. आता इकडे आपल्याला कृष्ण काय सांगतोय की आपल्याला मार्गदर्शन लागतं. कोणाचं मार्गदर्शन लागतं? ज्या माणसाने कृष्णाला जाणलेलं आहे अशा माणसाचं मार्गदर्शन लागतं. कारण स्वतःच्या प्रयत्नाने आपण कृष्णाला जाणू शकत नाही. म्हणून मी सांगितलं ना, दोन गोष्टी. कृष्णाला आनंद कसा होतो हे मी भक्ती योग सुरू करण्याच्या अगोदर सांगितलं. एक म्हणजे कृष्णाचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना सेवा, समाधान आणि आनंद द्यायचा. हे फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे, टू प्लीज हिज डिवोटीज. आणि असं केल्यावर कृष्णाला भरपूर आनंद होतो. तर आपल्याला हे खूप लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण पण आपल्याला जर समजलं तरच आपण ते एक्सेप्ट करू शकतो आणि तसं करू शकतो.
आता इकडे कृष्ण सांगतोय की सूर्य चंद्र आहे, त्यांचा जो प्रकाश आहे तोही माझ्यापासूनच सूर्य चंद्राला प्रकाश मिळतो. आपल्याला काय वाटतं, सायंटिस्ट काय म्हणतात, सूर्यावर हायड्रोजन, हिलियम, न्यूक्लिअर रिॲक्शन चालू आहेत. बरोबर का पल्लवी माताजी? हो माताजी. बरोबर ना, सगळे न्यूक्लिअर हो. रिॲक्शन चालू आहेत, हायड्रोजन. पण ते न्यूक्लिअर रिॲक्शन स्टार्ट कोण करतं? काहीतरी एक स्टार्ट पॉइंट लागतो ना, तो स्टार्ट पॉइंट म्हणजे कृष्ण आहे. हा, आता इकडे आपण ऐकूया कृष्ण काय सांगतोय आपल्याला. तो आपल्या स्थूल शरीराचं रक्षण करतो. आता ऐकूया. कामाविशेष्य भूतानि धारयाम्यहम् ओजसः उष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थिर राहतात. मीच चंद्रहून सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. हरे कृष्ण. आता हे जे तुम्हाला सगळे प्लॅनेट्स आहेत, आपण म्हणतो ना ते त्यांच्या ऑर्बिट्स मध्ये फिरतात. तर हे सगळे आता प्लॅनेट्स यांचं किती टन्स मध्ये, टन्सच्या वर काय आहे मला माहित नाहीये आता. ते इतके ते जड आहेत बरं का, इतकं त्यांचं वजन आहे. आता तुम्ही साधं एक कलिंगड घ्या, टरबूज घ्या आणि ते फेकलं तरी ते खाली येऊन पडणार निश्चितच आहे बरं का, एवढं जड आहे तर. आणि आता हे एवढे जड ग्रह आहेत, आपली पृथ्वी, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, एवढे जड आणि वजनदार ग्रह आहेत. पण तरी कृष्ण त्यांच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे ते हलके होतात आणि जिकडे आहेत तिकडे ते राहू शकतात त्यांच्या ऑर्बिट्स मध्ये. असं कधी झालंय का की आपल्या पृथ्वीने तिचा ऑर्बिट चुकून सोडला आणि जाऊन दुसऱ्या प्लॅनेटला ती आदळली, असं झालंय का कधीतरी? तर हे सर्व कशामुळे आहे? कृष्ण प्रत्येक ग्रहामध्ये प्रवेश करतो. आता जेव्हा आमचा भगवद्गीताचा क्लास होता ना, तर आमच्या बरोबर एक वासुदेवन प्रभूजी म्हणून ते PhD जिओलॉजिस्ट होते. तर ते आता रिटायर झालेत, पण त्यांच्याकडे बरेच आर्टिकल्स, जिओलॉजिकल सर्वेज वगैरे काही होतात ना, तर ती येतात. तर ते क्लासमध्ये मला म्हणाले की आता सूर्यावर सुद्धा जीव आहे, असा शोध लागलेला ऑलरेडी आहे. आता त्याच्याबद्दल त्यांचा स्टडी चालू आहे की ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांची फायर प्रूफ बॉडी आहे आणि त्यांच्याबद्दल त्याचा आणि शोध आणि रिसर्च चालू आहे. तर असं आपल्याला समजतं की कृष्ण प्रत्येक ग्रहामध्ये प्रवेश करतो. हरे कृष्ण. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणपान समयुक्तः पच्यामन्यं चतुर्विधम्. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण आणि व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. आता हा जो अध्याय ना जर तुम्ही बघितला असेल तर बऱ्याचदा आश्रमामध्ये जेवायच्या अगोदर वगैरे हा 15वा अध्याय म्हणतात का, तर इकडे कृष्णाने सांगितलंय तुमचं हे स्थूल शरीर आहे, त्या स्थूल शरीराचं पालन पोषण मी करतो. तर तो कसा करतो? वैश्वानर म्हणजे जठर अग्नी म्हणून
तो आपल्यामध्ये स्थित होतो आणि आपण जे काय खातो ते पचवतो. मग आपण 4 प्रकारच्या अन्नांचं सेवन करतो. कुठले 4 प्रकार? जे आपण चावून खातो, जे आपण चोखून खातो, जे आपण गिळतो आणि जे आपण पितो. या 4ही तऱ्हेचे जे अन्न आहे त्याचं कृष्ण पचन करतो. मग जेव्हा एखाद्या माणसाची पचनक्रिया बिघडते तेव्हा आयुर्वेदामध्ये म्हणतात ना, जठराग्नी हा कमी झालेला आहे किंवा म्हणून एखाद्याचं जी डायजेशन पॉवर आहे ना, ती वीक आहे किंवा काही काही त्यांना हे असतं की त्रास होतो. तर ते का? जठराग्नी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः मत्ता स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहम् एव वेद्यः वेदान्तकृद्देव विदेव चाहम्. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. तर आता इकडे अगोदर कृष्णाने सांगितलं तुमचा स्थूल देहाचं पालन पोषण मी करतो, पण तुमचा सूक्ष्म देह आहे, मन, बुद्धी, अहंकार, या सूक्ष्म देहाचा सुद्धा मीच मेंटेनर आहे असं कृष्ण सांगतोय. कृष्ण काय सांगतोय? मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. म्हणजे कृष्ण आपण जेव्हा म्हणतो की बाबा तुला बुद्धी नाहीये किंवा माझी मेमरी वीक आहे, तेव्हा आपण हात आपल्या डोक्याकडे नेतो आणि तेव्हा आपण काय आपली धारणा काय असते की ब्रेन मध्ये हे सगळं मेमरीचं प्रोसेसिंग चालतं किंवा इंटेलिजन्स कम्स फ्रॉम द. एक मिनिट, मी म्यूट करते. म्यूट करता का कुमुद माताजी सर्वांना? मी करून टाकलं. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये सगळं मेमरी, इंटेलिजन्स हे सगळं ब्रेन मध्ये सीटेड आहे किंवा मेंदूमध्ये आहे. तर असं आपण सगळे म्हणतो, पण इकडे आपल्याला काय समजतं? कृष्ण म्हणतो की मी हृदयामध्ये आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान, विस्मरण होतं. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की हे आपल्या भागवतम मध्ये लिहिलंय आणि जे सायंटिस्ट आहे त्यांनी यावर रिसर्च करावा की जे मेमरी आहे ती हृदयातून उत्पन्न होते, हा त्याचा सोर्स आहे. आणि मग त्यांनी एक्झाम्पल दिलंय आणि पुढे मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला सर्वांना दक्ष प्रजापतीची गोष्ट माहिती आहे का? की त्यांनी सतीला आणि शिवाला यज्ञाला बोलवलं नाही आणि मग सती येते आणि योग अग्नीद्वारे ती स्वतःला भस्मसात करते. ती गोष्ट माहिती आहे तुम्हाला सर्वांना? नाही माताजी. नाही माताजी. बरं, मग मी ही अगदी छोटी सांगते कारण परत 18वा अध्याय त्यात आहे. दक्ष प्रजापतीने एकदा ठरवलं होतं यज्ञ करायचं आणि त्यांनी त्याच्याच मुलीला सतीला आणि त्याचे जावई शंकर या दोघांना बोलवलं नाही. त्याच्यामुळे सतीचा अपमान झाला आणि तिने योग अग्नीद्वारे स्वतःला तिने भस्मसात केलं आणि त्याच्यामुळे शंकर चिडले आणि त्यांनी काय केलं? दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. त्याबरोबर ब्रह्म वगैरे म्हणाले की तू माफ कर दक्षाला आणि परत जीवनदान दे. आणि जीवनदान त्यांनी दिलं. तिकडनं एक बकरा चालला होता, त्या बकऱ्याचं डोकं कापून ते दक्ष प्रजापतींच्या धडावर चिकटवलं. तेव्हा त्यांना
झालेलं जे काय त्यांनी केलं होतं याचं स्मरण आलं आणि त्यांनी माफी मागितली शंकराकडे. आता हे स्मरण विस्मरण, जर डोकंच गेलं तर मेंदू गेला, पण तो बकरीचा डोकं असताना सुद्धा त्यांच्या लक्षात राहिलं. तर हे श्रीला प्रभुपादांनी सांगितलं की सायंटिस्टनी याच्यावर रिसर्च करायला पाहिजे की मी हृदयात राहून मी स्मृती, ज्ञान आणि विस्मरण देतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवाचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. या दोन्ही व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्याचे पालन पोषण करत आहेत. आता इकडे कृष्णाने सांगितलंय की 2 तऱ्हेची माणसं असतात. एक म्हणजे क्षर आणि दुसरं म्हणजे अक्षर. तर क्षर आणि अक्षर अशा 2 तऱ्हेची माणसं असतात. तर आता क्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे भौतिक जगामध्ये जे कोणी राहतात ते कृष्णाच्या विस्मरणात राहतात, त्यांना क्षर म्हणतात. किंवा ज्यांना फॉल्स आयडेंटिटी असते किंवा मिथ्या अहंकार असतो त्यांना सुद्धा क्षर म्हणतात. आणि ते कृष्णाशी कनेक्टेड नसतात, अशा लोकांना क्षर म्हणतात. की त्यांना कृष्णाचं विस्मरण होतं. आता अक्षर म्हणजे काय? आध्यात्मिक जगामध्ये जे कोणी असतात ते कसे असतात? अक्षर म्हणजे ते कधीही कृष्णाला विसरू शकत नाही आणि ते कधी फॉल्स आयडेंटिटी मध्ये नसतात. त्यांचा अहंकार खरा असतो आणि तो काय असतो खरा अहंकार? मी कृष्णाचा सेवक आहे, हा खरा अहंकार झाला. मी कृष्णाचा सेवक आहे. तर इकडे आणि ते कृष्णाशी ऑलवेज कनेक्टेड असतात, त्या लोकांना अक्षर म्हणतात. आणि कृष्ण या दोन्हीही क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे आहे आणि तो या दोघांचाही पालन करताय. असं नाहीये की मी अक्षर आहे आता मी मुक्त झाले म्हणजे मी इंडिपेंडेंट आहे. नाही, दोन्ही स्टेट्स मध्ये आपण कृष्णावर पूर्ण डिपेंडेंट असतो, जे क्षर आणि अक्षर दोन्हीही. तर कृष्ण आता संस्कृत हे अ आणि क्ष यामध्ये सगळे शब्द आहेत, म्हणून कृष्णाला म्हटलेलं आहे अधोक्षज, म्हणजे अच्याही पलीकडे आणि क्षच्याही पलीकडे. म्हणजे क्षर आणि अक्षर या दोघांच्याही पलीकडे कोण आहे? तो म्हणजे कृष्ण परमात्मा. हरे कृष्ण. तस्मात् अक्षरमितितः इतितः अहमक्षरदच्युत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथिता पुरुषोत्तम. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण. तर आता इकडे हे बघितली का ब्रह्मविमोह लीला. इकडे ब्रह्म असतो तर तो एकदा वृंदावनात येऊन बघतो, कृष्ण बघतो, तो त्या सगळ्या गोप बालकांबरोबर वनभोजन करतोय, गायी आहेत आणि त्याला वाटतं खरोखर की कृष्ण हा परमपुरुष आहे का? मग तो या लोकांबरोबर कसं काय असा राहतोय आणि खरो आहे हा परमपुरुष? चला आपण टेस्ट करूया. आणि तो त्याच्या सर्व गोप बालकांना, गायींना
घेऊन जातो. आणि कृष्ण तेव्हा आपल्या गाईला आणायला चाललेला असतो आणि आल्यावर बघतो तर कोणीच नाहीये. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे ब्रह्मदेवानी केलेलं आहे. आणि ब्रह्मदेव मग कृष्ण काय करतो, त्याचा स्वतःचा विस्तार करतो. आणि जो मुलगा जसा दिसत असतो तसाच त्याचे सगळे गोप बालक, बालगोप, सगळ्या गायी सगळे जसे होते तसे. मग जेव्हा ब्रह्माला समजतं तेव्हा ब्रह्म त्याची माफी मागतो आणि जे गोप बालक घेऊन गेलेले आहेत ते परत करतो. पण तोपर्यंत ब्रह्माचा अगदी एक मिली क्षण म्हणजे तोपर्यंत 1 वर्ष झालेलं असतं पृथ्वीवर. म्हणून ब्रह्म जेव्हा त्याच्यावर संकट येतात किंवा देवदेवतांवर संकट आल्यावर ते ब्रह्मदेवाकडे जातात. मग सगळे जण ब्रह्मदेव, भगवान शंकर किंवा इतर जे देवदेवता आहेत ते कोणाकडे जातात, महाविष्णूकडे जातात आणि त्याची प्रार्थना करतात, त्याच्याकडे याचना करतात की आमच्यावर असं असं संकट आलंय, तू आमचं रक्षण कर. आता हे झालं की कृष्ण आपला मेंटेनर आहे, पालन पोषण करतो बरं का. आता आपण बघूया की कुमुद माताजी. येस माताजी, चालू कर. यो मामेवं सम्मूढः जानति पुरुषोत्तमा स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये संपूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण. म्हणजे हे अभ्युदय झाला. काय अभ्युदय झाला? ही ऍक्टिव्हिटी झाली की ज्याची पूर्ण खात्री पटलेली आहे की कृष्ण हाच पुरुषोत्तम भगवान आहे. तर तो काय करतो, सदैव भक्तीमध्ये स्थित असतो. सदैव असं कधीच होत नाही की आज त्यांनी जप केला, उद्या नाही मला अमकी अमकी काम आहेत म्हणून जप केला नाही. इकडे बघितलं शंकर भगवान कसे ध्यानास्थ आहेत. कृष्णाच्या संकर्षण रूपावर ते ध्यान लावून असतात. काही पुराणांमध्ये लिहिलेलं आहे ते राम नामामध्ये सदैव रामावर ध्यान करत असतात किंवा राम नाम घेत असतात. म्हणून जेव्हा त्यांनी हलाहल प्राशन केलं तेव्हा गळ्यामध्ये रामाचं शुद्ध नाव असल्यामुळे ते हलाहल गळ्याच्या खाली उतरू शकलं नाही. कुमुद माताजी. येस माताजी. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परम गुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणीही जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. हरे कृष्ण. म्हणजे हे प्रयोजन झालं की आपण सिद्ध होतो, परफेक्ट होतो. आणि इकडे त्यांनी सांगितलं की हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे. म्हणजे काय, भक्ती सेवेमध्ये आपण आपल्याला व्यस्त ठेवणे. कोणाची भक्ती? पुरुषोत्तम भगवान कृष्णाची भक्ती आपण केली पाहिजे. तर इकडे सांगितलेलं आहे की आपण जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणजे हे वेदांचा सार आहे की काय, ते आपल्याला काय सांगतात की पुरुषोत्तम भगवान हा कृष्ण आहे आणि त्याची भक्ती करणं म्हणजे तुमचं जे मानव जीवन आहे तो सिद्ध होतो किंवा तो सार्थक होतो किंवा तो परिपूर्ण होतो. तर आता आपला हा अध्याय झालेला आहे. येस.
तर आता आपण काय बघितलंय या अध्यायामध्ये की भौतिक जगापासून आपल्याला सुटका करायची असेल तर वैराग्याची तलवार आपल्याला हवी आणि त्या वैराग्याच्या तलवारीने आपल्याला हा भौतिकाचा वृक्ष कापून आपण कृष्णाकडे जाऊ शकतो. वैराग्य जर आपल्याला वाढवायचं असेल किंवा आपल्याला ते डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ज्ञान लागतं. मग कृष्णाने सांगितलंय की त्याचं जे धाम आहे गोलोक वृंदावन ते कसं आहे. आणि इकडे परत श्रील प्रभुपाद सांगतात की आपण गोलोक वृंदावन किंवा परमधाम कृष्णाचं धाम जे आहे त्यांनी मोहित होत नाही, आकर्षित होत नाही. कारण या अध्यायामध्ये पहिले जे 5 श्लोक आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे की काय दिलंय की आपल्या हृदयामध्ये दुर्बलता असते, विकनेस असतो. तो कुठला विकनेस असतो की आपल्यामध्ये खूप इच्छा असते, मला इकडेच राहायचं आहे, ही आपल्यामध्ये इच्छा असते. आणि बरं इकडे राहायचंय, इकडे राहूनच्या राहून काय करायचंय, कृष्ण सेवा वगैरे नाही, मला गाडी घ्यायची आहे, मला मोठा बंगला घ्यायचा आहे किंवा अशा आपल्याला अनेक इच्छा असतात की ज्या कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तर या ज्या इच्छांमुळे आपण कृष्णाकडे जाऊ शकत नाही, ही आपल्या हृदयामधली दुर्बलता आहे. मग कृष्ण आपला पालन करता असतो आणि मग वेदांत सूत्रांचा सार म्हणजे काय सांगितलंय आपल्याला की कृष्ण हाच भगवान आहे, परम पुरुषोत्तम भगवान. आणि तुम्हाला जर त्याच्याकडे जायचं असेल तर तुम्हाला भक्ती केली पाहिजे. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का? मी रेकॉर्डिंग बंद करते.